अजित पवारांनी थेट तारीखच सांगून टाकली. धनंजय मुंडे होणार मंत्री. धनंजय मुंडे अमित शहांची भेट घेऊन आले आणि अवघ्या महाराष्ट्रामध्ये चर्चासत्र सुरू झालं की धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार आहेत की काय. पण आता याचाच खुलासा स्वतः अजित पवारांनी केलेला आहे. स्वतः अजित पवारांनी सांगितलेलं आहे की धनंजय मुंडे नेमके कधी मंत्री होणार आहेत. नेमकं अजित पवार काय म्हणाले, धनंजय मुंडे मंत्री कधीपर्यंत होऊ शकतात आणि पुढच्या घडामोडी काय होऊ शकतात, हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये थोडक्यात समजावून घ्यायचं आहे. नमस्कार, मी रणजित आणि मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो. मंडळी, अजित पवार, धनंजय मुंडे आणि अमित शहा हे तीन नावं सध्या गेल्या आठवड्यापासून आपल्या महाराष्ट्रात चर्चेत आहेत. आणि याचं कारण म्हणजे धनंजय मुंडेंचं गेलेलं मंत्रिपद. धनंजय मुंडेंना कुठेतरी मंत्रिपदावरून काढण्यात आल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आणि का काढण्यात आलं हा सुद्धा महत्वाचा प्रश्न निर्माण झाला. धनंजय मुंडे यांचे अंजली दामानिया नावाच्या एका समाजसेविका ताईने बरेच घोटाळे उघड करण्याचा प्रयत्न केला, अशा प्रकारचं त्यावेळेस मीडियामध्ये चर्चा होत्या. अंजली दामानिया यांनी कृषी मंत्री ज्यावेळेस धनंजय मुंडे होते त्यावेळेसचे काही घोटाळे दाखवले, कोर्टामध्ये त्याला चॅलेंज केलं. मात्र कोर्टाने धनंजय मुंडे यांना क्लीन चिट देऊन टाकले. आता ज्यावेळेस क्लीन चिट दिली त्यावेळेस सुद्धा चर्चा सुरू झाल्या की धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार आणि धनंजय मुंडे पुन्हा कृषी मंत्री होणार आणि कुठेतरी पुन्हा बीडचा एक मोठा नेता आपल्याला मंत्री म्हणून पाहायला मिळणार, अशा प्रकारचं चर्चासत्र सुरू झालं. मात्र चर्चा सुरू झाल्या त्यावेळेस सगळं काही प्रकरण पुढे आलं होतं. धनंजय मुंडे आणि मंत्रिपदामध्ये ओढाताण सुरू होती. मात्र वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्या अगदी जवळचे आहेत, जवळचे मानले जातात आणि ते स्वतः त्यांनी स्वीकारले सुद्धा. त्या वाल्मिक कराडामुळे कुठेतरी धनंजय मुंडेंचं मंत्रिपद धोक्यात आलेलं दिसून आलं. कसं, वाल्मिक कराडचे असलेले जवळूक आणि वाल्मिक कराड यांच्यावर झालेले आरोप. वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यावर आरोप झाले आणि त्या आरोपामुळे कुठेतरी धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद काढून घेण्यात आलं. कारण विश्वासू सहकारी असलेले वाल्मिक कराड यांच्यावर आरोप होत आहेत म्हणल्यानंतर धनंजय मुंडे यांचा सुद्धा कुठेतरी संबंध आहे का, अशा प्रकारचं लोकांनी मागणी केली. चर्चा व्हावी किंवा याच्यामध्ये शोध व्हावा. त्यावेळेस अजित पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, त्यांनी धनंजय मुंडे यांच्या कृषी मंत्रिपदाचा राजीनामा घेतला आणि माणिकराव कोकाटे नावाचा एक व्यक्ती त्या ठिकाणी बसवला. आज त्या माणिकराव कोकाटे सुद्धा घोटाळे उघड पडले आणि त्या माणिकराव कोकाटेंना सुद्धा कुठेतरी जेल झालेली आहे. त्या ठिकाणी त्यांना जामीन सुद्धा आता मिळालेला आहे. पण त्यांना जेलही होते, जामीनही होती. कशा प्रकारच्या घटना या घडून येतात, या मोठ्या नेत्यांच्या हातात कशा प्रकारे सत्ता असते हे याच्यावरून समजते. मात्र धनंजय मुंडे आणि अमित शहाची भेट झाली आणि पुन्हा एकदा मंत्रिपदाची चर्चा सुरू झाली. आणि यावर अजित पवारांनी सकाळी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलं की धनंजय मुंडे हे अमित शहाची भेट घेतली याचं मुख्य कारण म्हणजे त्यांचे विकास कामं, परळीमधील असो किंवा बीड मधील असो, विकास कामाची चर्चा घेऊन ते गेले होते. आणि याबद्दल ते मलाही बोलले, म्हणजे अजितदादांनाही बोलले होते की मी अशा प्रकारची त्यांची अमित शहाची भेट घेणार आहे आणि माझ्या विकास कामाबद्दल यांची भेट घेणार आहे. मी कुठेही त्याच्यामध्ये मंत्रिपदाचा दावा करणार नाही किंवा मंत्रिपद मी मागणार नाही की मला मंत्री पद करा, अशा प्रकारचं सांगणार नाही. अशा प्रकारचं अजितदादांना सुद्धा धनंजय मुंडे यांनी सांगितलेलं होतं किंवा सांगितलेलं आहे. पण अजितदादांनी सांगितलं, पत्रकारांनी प्रश्न विचारला की धनंजय मुंडे कधीपर्यंत मंत्री होऊ शकतात, कधीपर्यंत त्यांना मंत्रिपद देण्यात येऊ शकते. तर त्यावेळेस अजित पवारांनी महत्वाचं सांगितलं की लवकरच त्यांचा जे काही आहे चर्चा आम्ही करू. मुख्यमंत्री सुद्धा याच्यावर निर्णय घेतील. मुख्यमंत्री निर्णय घेतल्याशिवाय आम्ही कुठलेही निर्णय घेत नाही. मंत्रिपदाचा सर्वस्वी निर्णय, कोणाला मंत्री करायचं, कोणाला मंत्रिपदावरून काढायचं, कोणाचा राजीनामा घ्यायचा, हा सगळा निर्णय जो असतो तो मुख्यमंत्र्यांकडे असतो. अशा प्रकारचं हे अजित पवारांचं विधान. आणि पुन्हा एकदा बीडमध्ये जल्लोष होतो की काय आणि पुन्हा एकदा धनंजय मुंडे मंत्री होतो की काय, अशा प्रकारे चर्चा सुरू झालेल्या आहेत. म्हणजे धनंजय मुंडे यांचा जे काय मंत्रिपदाचा राजीनामा घेतला आणि आता धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्री करतात काय, हा प्रश्न आता अजितदादांच्या या वक्तव्यावरून होतोय आणि लवकर त्याच्यावर चर्चा होऊन
धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा होते काय आणि लवकरच धनंजय मुंडे मंत्री होतात काय हे याच्यावरून दिसून येत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.